विजन होतं जिल्हा परिषदेचं आणि वेळोवेळी पक्षापुढे आपण या गोष्टी सादर करत असताना पक्ष पण आपल्याला आश्वस्त करत होतो आणि पक्षाच्या आश्वासनामुळं आज आपण 3-4 वर्ष काम करतोय समाजामध्ये प्रत्येक तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम केलंय आणि या ठिकाणी आपली भूमिका मांडताना आपण जिल्हा परिषदच लढवायची या भूमिका मी ठाम असल्यामुळे आता काही गोष्टी या चर्चा झालेल्या होत्या यासाठी 3-4 वेळा आम्ही सर्वजण बसलो होतो एकत्र त्यातून निर्णयावर त्या गोष्टीवर येत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला ना. असं काही विषय नाहीये. आज मी कालपर्यंत तिथं होतो आज एकत्र काम केलंय आणि उगीच काहीतरी चुकीचं बोलणं हे मला देखील पटत नाही. कोणी माझ्याबद्दल काही टीका केली तर मला त्याचं काही दुःख नाहीये. आज समाजात काम करत असताना प्रत्येकाला काहीतरी आपला ठसा कामाच्या निमित्ताने उठवायचा असतो आणि आपण काम करत असताना आपण समाजाचं एकच देणं लागतं काहीतरी निमित्त नको आपल्याला कामातून पुढे जायचं. समाजासाठी काम करताना काहीतरी पद अपेक्षित असतं तर आपण सगळ्या पद्धतीने हे तर काम होतं ना. आज नातेवाईकाच्या राजकारणामुळे त्या गोष्टी समाजाला माहिती आहे. याच्यात वेगळं असं काय खरी घटना आपला सर्व पत्रकारांना देखील या गोष्टीची जाणीव आहे की त्या ठिकाणी या चर्चेमध्ये एकच निष्कर्ष होता की तिथं उमेदवारी मी प्रशांतला किंवा उमेदवारी घेऊ शकत नाही तिथं आम्हाला त्या कुटुंबाला द्यावी लागणार आहे. आज मी राष्ट्रवादीचं काम करत असताना आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून पहिला अधिकार माझा होता. आज आपण पाहिले असेल आज इतक्या दिवस गणपतीपर्यंत सर्व समाजात गणपतीमध्ये सर्व मंडळांना गावोगावी भेटी घेत असताना आपण गणपती काँग्रेस आईच्या चिन्हावर प्रत्येक घरात पोहोचला. त्याच्यामुळे आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्या घरात कोण काम करत होतं केवळ प्रशांत भागवत मेघा भागवत ह्याच दोघं कुटुंब घरातील सर्व पक्षातील लोक त्या गोष्टीला ठाम होते आणि पक्षातला अधिकृत चेहरा म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो. त्यामुळे माझा राईट हा पहिला होता. प्रशांत भागवतला मानणारा मोठा वर्ग आहे इंदोरी किंवा त्या भागामध्ये आज तुमचा अधिकृत प्रवेश झाला यानंतर काही तुमच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. आज हा कठोर निर्णय घेत असताना काही गोष्टींच्या चर्चा करूनच निर्णय घेतो प्रवेशात आणि प्रवेश घेत असताना कार्यकर्त्यांची भावना एकच होती की तुम्ही दादा ताईंनी एवढं आज घर सगळ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय समाजाची सेवा केली मग तुम्ही दुसऱ्यांसाठी ॲडजस्टमेंट का करता. तुमचा जो क्लेम आहे त्या क्लेमवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हा निर्धार आम्हाला लोकांनी दिलाय माता भगिनींनी दिलाय त्यामुळे मी या निर्णयावर ठाम आहे.